टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आरोग्य विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरलेले आहे। हिवताप आणि हत्तीरोग विभागाचे हे कर्मचारी आहेत आणि यांचे जे पगार आहे तो त्याला विलंब होत असल्यामुळे उपसंचालक कार्यालयामध्ये यांनी या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। नारेबाजी केली जात आहे, घोषणाबाजी। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत ज्या मागण्यांना घेऊन तुम्ही आंदोलन करताय? आमच्या मागण्या एकच आहे। आम्ही राज्य सरकारी कर्मचारी असून आमचे जे शासनाने जे 6 मार्च 2025ला जे पत्र काढलेलं आहे त्याचा आम्ही इथे निषेध करत आहे। आम्ही जर जिल्हा परिषदेला गेलो तर आमच्या आस्थापनाविषयी सगळ्या अडचणी येतात आणि पगार आमचे जे आहे शासनाचे आमचे जे पगार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असून आमचे दिनांक म्हणजे महिन्याच्या 1 ते 2 तारखेला पगार होतात। आम्ही जर जिल्हा परिषदेला गेलो तर आमच्या पगारसुद्धा होणार नाही आणि आमच्या कर्मचाऱ्यांसुद्धा अन्याय होणार आणि आमची जी आस्थापना आहे जे आमच्या जिल्हा लेवलला आहे ते आस्थापना आमची PSC म्हणजे प्राथमिक केंद्र स्तरावर जाईल आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत आम्हाला काम करावं लागेल। त्यासाठी आम्ही हे निषेध करत आहे या पत्राचं। यापूर्वीसुद्धा आम्ही 22 नोव्हेंबर 2019ला असे परिपत्रक शासनाने काढलं होतं, त्याचा निषेध करून आम्ही धडक मोर्चा विधानभवनावर काढलेला होता। त्यानंतर हे गेल्या 5 ते 6 वर्षापासून या यांना स्थगिती आली। आता जर मागण्या तुमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आता कामबंद आंदोलनाचा इशारा देत आहे। कामबंद आंदोलनाचा इशारा देत आहे आणि त्यानंतर वरिष्ठापर्यंत जाऊन आमचे आरोग्य मिनिस्टर म्हणा, मुख्यमंत्री म्हणा का आपले यानंतर आम्ही जिल्हा कलेक्टरला पण निवेदन देणार आहे, त्यामार्फत मुख्यमंत्रीला निवेदन देणार आहे। त्यानंतर आम्ही सर्व कर्मचारी जिल्ह्यातले म्हणा का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन आज आम्ही पुकारलेलं आहे। 36 जिल्ह्या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन आज चालू आहे। त्यानंतर आम्ही आमच्या जिल्ह्याचं निवेदन आम्ही जिल्हा कलेक्टर मार्फत देणार आहे मुख्यमंत्र्याला आणि आमच्या मागण्या जिथपर्यंत पूर्ण आम्ही कामबंद आंदोलनाचा इशारा आणि यासोबत जे होईल त्यानंतर नक्कीच हे कर्मचारी काम बंद आंदोलनाचा इशारा देत आहे, कारण यांचा पगार जो आहे तो कुठेतरी रखडतो आहे आणि त्यामुळे ज्या यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिला आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।